तर पालघर जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट कायम आहे। पालघरमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी कायम आहे। पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यात हवामान विभागाकडून आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे। संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विनायक पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। विनायक, सध्या काय परिस्थिती आहे पालघरमध्ये? हो प्रणिता, नक्कीच गेल्या 3 दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आज पालघर जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली आहे। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, मुख्य रस्ते बंद आहेत। प्रणिता, अगदी विनायक, पाण्याचा निचरा होण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? आजसाठी काही उपाययोजना प्रशासनाने केल्या आहेत का? प्रणिता, नक्कीच गेल्या 3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस आहे त्यामुळे पाणी जे खाली साठेल आहे तेही काही कमी होण्याच्या मार्गामध्ये नाही, परंतु प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। काही ठिकाणी झाडे कोसळले आहेत, त्यामुळे मुख्य रस्ते बंद आहेत। जी विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।